सर्वप्रथम लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. दरवर्षी 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार हा दिला जातो त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त. 83 साली कैलासवासी जयंतराव टिळकांनी या पुरस्काराला सुरुवात केली आणि त्यामागचं कारण हे होतं की ज्या थोर पुरुषांनी भारताचं नाव फक्त देशात नाही पण जगात ज्यांनी उंचावलं, अशा लोकांचा सन्मान लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार देऊन करावा, हे त्याच्यामागचा दृष्टिकोन होता. आणि त्या निमित्ताने त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी केलेलं बलिदान हे सर्वांपुढे यावं आणि त्याची सर्व कार्याची ओळख ही पूर्ण देशालाही कायम राहावी, याकरता हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. आपण 83 पासून जर का बघितलं, SM जोशी हे पहिले या पुरस्काराचे मानकरी होते. त्यानंतर अनेक थोर पुरुषांचा सन्मान या पुरस्काराने केला गेला. मग मिसेस इंदिरा गांधीजी असतील, SM डांगे, अच्युतराव पटवर्धनजी, डॉक्टर शंकरदयाल शर्मा, श्री अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर मनमोहन सिंग, श्री प्रणव मुखर्जी, इस्रो आणि DRDOचे सायंटिस्ट DR चिदंबरम, श्री माधवन नायर, कोटा हरिनारायण, A शिवथन पिल्ले, अविनाश चंद्र, K सिवन, डॉक्टर TC थॉमस. उद्योगपतींचा सुद्धा सन्मान इथे केला गेला. श्री राहुल बजाज, NR नारायण मूर्ती, श्री बाबा कल्याणी, सायरस पुनावाला, कोकण रेल्वेचे डॉक्टर E सिद्धन, सॅम पित्रोडाजी, डॉक्टर प्रकाश आमटे, वर्गीस कुरियन. 2 वर्ष आधी आपले सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. मागच्या वर्षी श्रीमती सुधा मूर्तीजींचा सन्मान या पुरस्काराने केला होता. यंदाच्या वर्षी जेव्हा सगळे आम्ही विश्वस्तांची बैठक जेव्हा झाली, तेव्हा सगळ्यांच्या मते एकच नाव पुढे आलं, म्हणजे श्री नितीन गडकरीजी. त्यामुळे लोकमान्य टिळक हा 43वा राष्ट्रीय पुरस्कार यंदाच्या वर्षी नितीन गडकरीजींना 1 ऑगस्टला प्रदान करण्याचं निश्चित झालेलं आहे. सन्माननीय मुख्यमंत्री हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. सकाळी 10:30 वाजता टिळक स्मारक इथे हा कार्यक्रम होणार आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सन्माननीय अजित पवार साहेब आणि चंद्रकांतदादा पाटील हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. श्री सुशीलकुमार शिंदे साहेब आणि सर्व विश्वस्त हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. लोकमान्य टिळकांचं आपण सर्व कार्य जर का बघितलं तर ते फक्त स्वराज्यापुरतं मर्यादित नव्हतं, पण त्यांच्या कार्यात स्वराज्यानंतर सुद्धा भारताची रचना कशी असावी, भारताचा विकास कसा व्हावा, हे त्यांच्या पूर्ण कार्यात हे दिसून येतं. 4-4 प्रोग्रॅम जो त्यांनी दिला होता, स्वराज, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण, हे स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे डेव्हलपमेंट सांगतं. स्वदेशी म्हणजे भारताचे उद्योगधंदे वाढावे, राष्ट्रीय शिक्षण म्हणजे भारताच्या उद्योगधंद्याला लागणारे शिक्षण हे घ्यावं पारंपरिक शिक्षणाव्यतिरिक्त, आणि बहिष्कार म्हणजे परदेशी मालावर बहिष्कार टाका म्हणजे भारताचे उद्योगधंदे वाढतील. त्यामुळे डेव्हलपमेंटकडे त्यांचा हा फोकस कायम राहिलेला आहे. नितीन गडकरी साहेबांना पुरस्कार देण्यामागचं कारण देखील तेच आहे. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट हे जे भारताला जोडण्याचा संकल्प त्यांनी हातात घेतला आहे, त्यांचं हे कायम म्हणणं राहिलं आहे की प्रगतील राष्ट्रांची श्रीमंती आहे म्हणून तिकडे ट्रान्सपोर्टेशन किंवा इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आणि ट्रान्सपोर्टेशन हे त्यांचं अतिशय पक्कं आणि चांगल्या पद्धतीचं असल्या कारणाने ते देश हे जास्त पुढील वाटचाल करू शकतात. मग त्यात अमेरिका, युरोप, म्हणजे जर्मनी असे देश जर का बघितले ते इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं असल्यामुळे ते प्रगतिशील अजून होऊ शकले. त्यामुळे भारताला सुद्धा त्याच पद्धतीने कम्युनिकेशन,
इन्फ्रास्ट्रक्चर, ट्रान्सपोर्टेशन या माध्यमातून एक प्रगतिशील राष्ट्र बनवण्याचा जो ध्यास हा गडकरी साहेबांचा आहे, ते लोकमान्यांचा विचार जो त्यावेळेला राहिला की देशाची प्रगती व्हायला पाहिजे आणि त्या विचाराशी हा विचार गडकरी साहेबांचा जुळता, तोच विचार पुढे घेऊन जाताना दिसतो आणि त्यामुळे लोकमान्यांच्या नावाने त्यांचा सन्मान करण्यात यावा हे सर्व आमच्या विश्वस्तांच्या मनात यंदाच्या वर्षी आलं. डेव्हलपमेंट जेव्हा आपण म्हणतो म्हणजे आत्मनिर्भर भारत हा जो नारा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली या सरकारने दिलेला आहे, ते कम्युनिकेशन, ट्रान्सपोर्टेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर हा फार एक महत्त्वाचा भाग त्या याच्यात आहे. सर्व कॉरिडॉर्स ही जोडली जात आहेत, देशाला जोडलं जातं आहे आणि इकॉनॉमिक कॉरिडॉर्ससुद्धा जी आहेत तीसुद्धा त्या निमित्ताने ही फार मोठ्या प्रमाणात जोडण्याचं काम हे या इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून केलं जातं आहे, ज्याने भारताची प्रगती होईल. यंदाच्या वर्षी हा कार्यक्रम सकाळी टिळक स्मारक इथे घेण्यात येणार आहे 10:30ला. दरवर्षी हा संध्याकाळी असतो, पण पार्लमेंटमुळे सकाळी यावेळेला हा घेतला जाईल. नुकतंच कैलासवासी डॉक्टर दीपक टिळक यांचं निधन झालं, पण ते आणि माझे आजोबासुद्धा जयंतराव टिळक हे कायम सांगायचे की लोकमान्यांचा विचार किंवा त्यांचे कार्यक्रम हे कधी थांबता कामा नये. म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं की 1 ऑगस्टलाच हा पुरस्कार घ्यायचा आणि आज 23 जुलै लोकमान्यांची जयंतीसुद्धा असते. या निमित्ताने इथे प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं आहे. तर कोणाला काय विचारायचं असेल तर विचारा. धन्यवाद. म्हणजे प्रोजेक्ट्स वाचून दाखवू का ते अजून? हां नाही तुमचं ...1983 पासून
हा पुरस्कार देण्यात येतो. कैलासवासी जयंतराव टिळक यांनी या पुरस्काराला सुरुवात केली. SM जोशी हे पुरस्काराचे पहिले मानकरी होते आणि त्यानंतर अनेक थोर पुरुषांना या लोकमान्यांच्या नावाने गौरवण्यात आलं. मग ते राजकीय क्षेत्रातले, सामाजिक क्षेत्रातले विविध सायंटिस्ट, DRDO, इस्रोचे सायंटिस्ट आणि इंडस्ट्रियलिस्ट अशा अनेक लोकांचा सन्मान या पुरस्कारांनी केला जातो दरवर्षी 1 ऑगस्टला. यंदाच्या वर्षी जेव्हा सर्व विश्वस्त जमले तेव्हा सगळ्यांच्या पुढे एकच नाव आलं, ते म्हणजे श्री नितीन गडकरीजी. लोकमान्यांचा जो विचार हा देश प्रगतीकडे न्यायचा जो होता तो फक्त स्वराज्यापुरता मर्यादित नव्हता, पण जो 4फोल्ड प्रोग्राम त्यांनी दिला होता, स्वराज, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण, हे प्रगती दाखवतं. स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे देशाचे उद्योगधंदे वाढवणं, देशाचे उद्योगधंद्याकरता लागणारे शिक्षण आणि परदेशी कुठलीही गोष्ट न घेऊन देशाच्याच उद्योगधंद्याचा पुरस्कार व्हावा, हे 3 प्रामुख्याने गोष्टी त्या निमित्ताने त्यात दिसून येतात. गडकरी साहेबांनासुद्धा पुरस्कार देण्यामागचं कारण हेच होतं की देशाला एका प्रगतिशील राष्ट्र जर का बनवायचं असेल तर ट्रान्सपोर्टेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे खूप मोठ्या प्रमाणात हे लागतं. त्यांचं कायम हे म्हणणं आहे की जे प्रगतिशील राष्ट्र आहेत ते इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं खूप चांगलं असल्याकारणाने ते श्रीमंत आणि प्रगतिशील आहेत म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं काय चांगलं नाही. आणि त्यामुळे नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट हे जे पूर्ण देशाला जोडण्याचं कार्य जे गडकरी साहेबांच्या नरेंद्र मोदीजींच्या जे नेतृत्वाखाली होतं आहे, तो हे आत्मनिर्भर भारत हे दर्शवतं, जे लोकमान्यांचंसुद्धा स्वप्न होतं. आणि त्यामुळे यंदा टिळक स्मारकच्या वतीने सर्व विश्वस्तांनी ठरवलं की नितीन गडकरी साहेबांना या लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं. अनेक पॉलिसीज त्यांनी या आपले इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याकरता केल्या, ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम वाढवण्याकरता केल्या आणि वेगळ्या वेगळ्या पॉलिसीजसुद्धा. त्याचबरोबर पर्यावरण, इकॉनॉमिकली लोकांना कसं सोपं जाईल, मग अगदी पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण वाढवणं असेल, 1% सगळ्या कॉस्टच्या झाडं लावण्याकरता असेल, असे वेगळे निर्णय त्यांनी हे देशाच्या प्रगतीकरता, लोकांकरता, सर्वसामान्यांकरता आणि देश खूप झपाट्याने प्रगतिशील राष्ट्र बनेल याकरता घेतले. 30 ते 36 किलोमीटर हा स्पीड रस्ते बांधण्याचा आता झाला आहे, जो 12 किलोमीटरवरनं होता रोजचा. त्यामुळे एक खूप चांगल्या प्रकारचं कार्य हे गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशात होतं आहे. महाराष्ट्रात आपण ते जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर मंत्री होते तेव्हा त्यांनी त्यांच्या कार्याची झलक आपल्या सगळ्यांना दाखवलीच होती. मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि पूर्ण महाराष्ट्रभर फ्लायओव्हर्सनी राज्याला जोडणं हे फार मोठं कार्य गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे महाराष्ट्रात उभं राहिलं होतं. आणि देशातसुद्धा त्याचमुळे त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण वाढवण्याची संधीही दिली गेली. आणि आज आपण बघतो की देशात खूप चांगल्या प्रकारचं कार्य, इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचं कार्य हे गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली होतं आहे. आणि म्हणून यंदाच्या वर्षी लोकमान्यांच्या नावाने गौरव हा गडकरी साहेबांचा करण्याचा निर्णय हा टिळक स्मारकच्या सर्वच विश्वस्तांनी घेतलेला आहे. ठीक आहे. आले का पॉईंट्स? सगळे आले ना पॉईंट्स?